तुम्हाला काय सांगता येईल खेळाचा शेवट कसा सुंदर असावा ते खेळाडूंना मावळत्या सूर्याकडून शिकावं। नक्कीच उगवता सूर्य ही खऱ्या अर्थानं आपल्याला प्रेरणा देते। सकाळची पहाटे आनंदमय असते, त्याचप्रमाणे मावळतेला सूर्य हा देखील एक तेजोमय असतोय। त्याला नमन करावं, नमस्कार करावं आणि दिवसभरातील दुःख दारिद्र्य हे संपूर्ण त्या सूर्यदेवाचरणी अर्पण करायचं आणि नवी पाठ कशी उजळून आणायची याकडे देखील लक्ष केंद्रित करावं। कारण की दिवसभराचा खेळ आता संध्यामध्ये आलाय। शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा या उद्देशाने आता खेळ करावा लागेल। आता दिवे लावण्याची वेळ झाली आहे। काल्याचा दिवस म्हटला तर शेवट आलाय, शेवटाकडे आलाय। गवळणी संपल्या, आता भारुडाकडे बोलूया। उद्या नव्याने परत येण्याचे वचन देऊन निरोप घेण्यास खरे तर मावळतीचा सूर्य आणि खरे पाहता घरट्याकडे परतणाऱ्या पक्ष्यांचे थवे आपणास पाहावयास मिळतात। समुद्रावर पडलेल्या केशरी किरमिजी रंगाच्या छटा आपल्याला पाहायला मिळतात। रंगात रंगलेल्या किनाऱ्यावरचं हे खरे तर नाव शिवा हा संघ आपल्याला खरं तर हा गाव आपल्याला पाहायला मिळतं। नवीन शिवा हा परिसर, नवीन शिवाचं हे मैदान आणि या मैदानावर रंगतोय क्रिकेटचा हा रणसंग्राम। 2 षटकांचा खेळ आहे, एका बाजूला बामण डोंगरे आणि एका बाजूला गव्हाण। पहिलाच बॉल स्लॅश केलाय, पहिलाच बॉल अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय। अगदी ताकद कमी पाहायला मिळाली आहे आणि तिथे क्षेत्ररक्षक उभे होते। पहिल्याच बॉलवर मोठा मासा गळायला लागलाय। अनिकेत बॅक टू द डकआउट झालाय। पहिल्याच बॉलवर गोलंदाजाने केलाय वार आणि खेळाडू झालाय येथून मात्र झेलबाद। पहिलाच बॉल आणि अपेक्षित सुरुवात होत नाहीये ती गव्हाण टीम साठी। लेदर क्रिकेटमध्ये सर्रास असे फटके आपण नेहमी पाहत असतो। टायमिंग न मात्र षटकार लगवण्याचा प्रयत्न आपण तिथे पाहत असतो, परंतु हा टेनिस बॉल आहे जिथे आपण पाहतो की ताकदीचा सुद्धा तुम्हाला वापर करायला हवा। वारा थोडासा मंदावलाय, संध्याकाळचं सत्र घड्याळाचं काटे जर का आपण बघितले गेले तर सध्या परिस्थिती 4.54 मिनिटे झालेत आणि आता आपण सर्वच खेळाडूंना सांगूया की थोडी घाई करा। इथून पुढे आपल्याला मात्र अजूनही 2 मॅचेस मात्र नक्कीच कव्हर करायचे आहेत। नक्कीच 2 मॅचेसचा अद्याप सामना असेल। नक्कीच धन्यवाद सर, आपण इथे उपस्थित झालात। चंद्रकांत घरत साहेब, आपण अमूल्य वेळ खर्च करून आज उपस्थित झाला, त्या संयोजकांच्या विनंतीस मान देऊन आपल्या मनाच्या अंतकरणातून आम्ही आभार आहोत। नक्कीच असं म्हटलं जातं नितेश सर, कृष्णासारखं सारथी मिळालं नाही म्हणून मैदान सोडून पळायचं नसतं, तर मैदानावर घट्ट पाय रचून करण्यासारखं लढायचं असतं आणि लढणं गरजेचं आहे। करणारा देखील माहिती होतं आपलं अपयश नक्की आहे, पण त्याने दुर्योधनाची साथ सोडली नाही। कारण की खऱ्या अर्थानं पंचांचा इशारा इथून स्वेर पाहायला मिळतोय। अगदी 5तला एकालाही धक्का लागला नाही आणि 100तला एकही वाचला नाही, कारण की एकाचा मास्टर माइंड होता श्रीकृष्ण तर एकाचा मास्टर माइंड होता शकुनी। मार्गदर्शक असणं गरजेचं आहे, तेच दिशादर्शक असतात। नाही, योग्य मार्गदर्शक असणं फार महत्वाचं असतं। इथे योग्य मार्गदर्शक आहे तेजस म्हात्रे टीम आहे बामण डोंगरी। खेळ करताना आपल्याला पाहायला मिळते पिछाडीवरून आघाडीवर गेलेला हा संघ आपण पाहतो। पहिल्या मॅच मध्ये थोडीशी पडझड झाली, फलंदाज लवकर बाद झाले, लो स्कोरिंग मॅच तिथे आपल्याला पाहायला मिळाली। ती मॅच जिंकली, कशी बशी जिंकली आपण म्हणूया, परंतु तिथेही त्यांच्या प्रयत्नांना यश आलं। यश आल्यानंतर तितक्याच ताकदीने ते उभे राहिले। समोर ताकदीचा संघ होता, खरं तर गोठिवली 11 गोठिवली आणि या टीमला मात्र निस्तनाभूत केलं। हा संघ प्रस्थापित केला होता, तर अर्थातच आपण जरूर उल्लेख करतोय। नक्कीच यशाचा जर विचार करायला गेलात ना सर, यावरचा बॉल अगदी य म्हणजे यशस्वी होण्याची क्षमता आणि क्ष म्हणजे केव्हा केव्हा शरण जाणं देखील महत्वाचं आहे। या दोन्ही जर शब्दाचं मिलन केलं तर यश हे खऱ्या अर्थानं नाव निर्माण होते आणि यशासाठी ही झुंज दिली जाते। असं म्हटलं जाते की धर्मासाठी झुंजावे, झुंजूने अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपले। आणि हे राज्य निर्माण करण्यासाठी गव्हाण टीमला आता ठोकम टाकी करावी लागेल, त्यासाठी प्रयत्न चालू आहेत। पहा उचली बॉम्ब पाहायला मिळतात, शरीरापेक्षा अपेक्षापेक्षा जास्त चेंडू उचले जातो। मी एकच प्रश्न म्हणतो नितेश सर तुम्हाला, असं समालोचन करण्यासाठी आपण जेव्हा जातात तेव्हा चर्चात्मक समालोचनामध्ये जे मजा आहे ती वैयक्तिक समालोचनामध्ये मजा मिळते का? नाही, नक्कीच कधी कधी खरं तर मायक्रोफोन साऊंड सिस्टमचे लिमिटेशन सुद्धा असतात, जिथे फक्त एक मायक्रोफोन असला की मग शेअरिंग होत नाही, पण इथे शेअरिंग करताना मात्र चांगला आनंद मिळतो, चांगला अनुभव सुद्धा मिळालाय। मोठमोठ्या टीम्स मात्र आज कालही आम्ही पाहिले, आजही आम्ही पाहतोय। काल खरं तर ठांबे कोलीवाडा हा संघ आम्ही पाहिला, काल वाघिवलीवाडा खरं तर KDH वाघिवलीवाडा हा संघ आम्ही पाहिला आणि खरं तर आपण बघितलं गेलं तर आजही आपण मोठमोठ्या टीम्स पाहतोय। अर्थातच टीम गव्हाण आपण पाहिले, वहालची टीम आपण पाहिले, अर्थातच
नवी मुंबई पंचक्रोशीमधील 2 दादा संघ आपण पाहिला. एका बाजूला गोठुल्ली दिवाले संघ आपण पाहिला. बामणडोंगरी हा संघ नेहमीच दादा संघ राहिला, या चर्चेत राहणारा हा संघ आणि त्यांच्या विरोधात खेळ करतोय तो. आता मात्र जो संघ आपण पाहत आहे हे 2 खरं तर नामवंत संघ आहेत. एकमेकांना मात्र नक्कीच या मॅच मध्ये मात्र हरवण्याचा प्रयत्न करते. या मॅच मध्ये खरं तर आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करते. 2 षटकं आहेत. षटकांमध्ये तफावत आपण जरूर केले. पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर मात्र एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 3. गडी 1 बाद झाला. आता उर्वरित जे काही करायचंय तुम्हाला ते मात्र या उर्वरित 6 चेंडूमध्ये करावं लागेल. इथे पर्याय नाहीये. नॉकआउटचा हा फॉर्मॅट आहे. नॉकआउटच्या फॉर्मॅटमध्ये जे काय करायचंय ते तुम्हाला विद्यमान परिस्थितीमध्ये करावंच लागेल. 6 चेंडू असतील. 6 चेंडूमध्ये जितक्या धावा येतील तितकं टार्गेट मोठं सेट होऊन जाईल आणि ज्या धावा येतील त्याच धावा तुम्हाला मात्र डिफेन्स करताना मी म्हणेन गोलंदाजांना मात्र मार्जिन ठरतील. नक्कीच गव्हाण टीमसाठी एकच म्हणावं लागेल की हिम्मत दे मर्दा तो मदत दे खुदा, या पद्धतीने आता खेळ करावा लागेल या गव्हाण टीमला. सकाळच्या सत्रापासून फॉर्मातल्या टीम आहे. आजच्या घडीला ते 2 ठिकाणी बक्षीस पात्र ठरलेत. 3ऱ्या ठिकाणी बक्षीस पात्र ठरतील का यासाठी झुंज चालली आहे. एकीकडून टीम बामणडोंगरी देखील हार मानण्यातला संघ नव्हे. हे सद्यस्थितीला या रायगडामधील चर्चेमधला संघ कोणता असेल तर ओनली टीम सायुष अँड प्रिया श्रीवन जीवदानी बामणडोंगरी. यावरचा बॉल बॅकफुटवर लावून पंच करायचा प्रयत्न आहे. गोलंदाजाने फलंदाजाला बीट केलाय. कल्पेश ठाकूर गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी त्यांची होताना देखील पाहायला मिळते. सुरुवात सकारात्मक झाली आणि अर्धी लढाई किंबहुना जिंकली असं आपण म्हणूया बामणडोंगरी संघानं. आणि दुसराही तेही आपण बॉल पाहतोय. दुसरं षटक सुद्धा यशस्वी फेकत असताना प्रबल महत्वाकांक्षा असलेले अनेक खेळाडू आणि त्या खेळाडूंची बांधणी म्हणजेच टीम बामणडोंगरी. जबरदस्त महत्वाकांक्षी अँबिशियस प्लेयर्स, टीम ऑफ कलेक्टिव्ह एफर्ट्स. हा फुलटॉस बॉल संधी होती परंतु बॉल इथं थांबलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये झेल टिपलाय. क्षमता होती परंतु ऍक्सेलरेशन मिळालं नाहीये. बॉल हवेमध्ये दीर्घकाळ राहिला आणि झेल इथं टिपलाय. बॅट ऑफ इज OUT आउट, बॅक टू डग आउट. नक्की ज्याला जिंकायचंय त्याला आरंभापासून ससोटीने प्रयत्न करायलाच हवेत सर, आणि तेच काम मी म्हणेल बामणडोंगरी टीमनं केलंय. हरता संघ पुढे आलाय आणि आता काय घडलंय, आम्ही आलो, आम्ही पाहिलं, आम्ही मैदानावर खेळलो आणि आता आम्ही जिंकायला देखील लागलो. नाही नक्कीच. आणि आता ते धिंगाणा सुद्धा करतायत. प्रबल इच्छाशक्ती, मनात चिकाटी आणि दृढ निश्चय जर का तुम्ही असाल तर आकाशातील तारका सुद्धा तुमच्यासाठी जागा सोडतील असं म्हटलं जातं. इथे मात्र येणारे फलंदाज त्यांना आक्रमण करावं लागेल. उर्वरित चेंडू असतील ते फक्त 4 मध्ये किमान 2 षटकारांची अपेक्षा असणार. ते षटकार 2 येतील का? 3 चेंडू असतील, माफ करा. नक्की 3 चेंडू मध्ये स्कोर अपडेट आम्ही करतोय. करणं गरजेचं आहे, प्रहार होणं गरजेचं आहे. पाहूया पुढील चेंडू. गोलंदाज आले आहेत, अगदी ब्लॉकवरचे चेंडू टाकलेत. गव्हाण टीम सकाळच्या सत्रापासून इतके फॉर्मात होते ना की संध्याकाळी त्यांची कुठेतरी थोडीशी गडबड होताना पाहायला मिळाली. तफावत निर्माण झाली, दरड थोडीशी कोसळली आहे त्यांच्या अंगावर. पण गव्हाण टीमसाठी एकच म्हणावं लागेल की पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे संपूर्ण पराभव नष्ट करू शकतोय. नाही नक्कीच. थोडे आणखीन प्रयत्न या एका वाक्यावर खेळाची अनेक स्वप्न सोपवलेले असतात आणि विजयाचं स्वप्न आहे दोन्ही संघांचं. जिंकेल का? एज लागलाय का इथे की लाईन आपण पाहूया. थोडस स्मितश पंच राजेंद्र घरत सरांच्या चेहऱ्यावरही आपल्याला पाहायला मिळतंय. तो पंच थकले नाहीयेत बघा, कारण पंचांनी थकूही नाहीये. कोणत्याही पंचांच्या आपण चेहऱ्यावर बघितलं ना तर अगदी स्मित हास्यानं प्रत्येक घडामोडीला आव्हानात्मक चॅलेंजिंग पद्धतीने मात्र यावेळी चांगला फटका खेळायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट घडत नाही, झेल हातातून निसटला जातोय. तत्पूर्वी 2 आणि तिसऱ्याच्या प्रयत्नामध्ये इथून 2+ रनआउट होताना पाहायला मिळाले. धावसंख्या जाऊन पोहोचेल की 9 आणि 10 धावसंख्येची गरज असेल. 10 धावसंख्या पाहूया. सायश अँड प्रियान 11 जीवद आणि बामणडोंगरी 12 चेंडूमध्ये कशा पद्धतीने पेलवेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. तुर्तास आम्ही ब्रेक घेतोय. असा गेलो आणि असाही आलो. कुठे जाणो का, ऐकत राहा, पाहत राहा. श्री गणेश कृपा क्रिकेटला आयोजित नवीन शिबिर चषक 2020 70 स्पोर्ट्स 2024.
हॅलो चला 10 धावसंख्येचं आव्हान आहे. छोटंसं आव्हान, माफक आव्हान. आव्हान जरी छोटं असलं तरी गोलंदाजी देखील त्यांच्याकडे देखील भन्नाट आहे. कारण की एकीकडे अलंकार, कुणाल हे प्रामुख्याचे 2 गोलंदाज ठरतील. प्रभाव सोडतील का हे देखील पाहूया. अगदी द्रोणागिरी नोड म्हटलं तर एक उरण तालुक्यातील एक वेगळं शहर निर्माण झालं आहे. पूर्ण मोठी प्लॉटिंग पाहायला मिळते. आज एक वेगळी सिटी, जशी तुमच्या इथे नवी मुंबईमध्ये नितेश सर जशी सिटी निर्माण झाली तशीच सिटी काहीशी या उरण तालुक्यात द्रोणागिरी नोड मध्ये झाली आहे. आम्ही एक फेरफटका सुद्धा खरं तर मारला होता आणि अनेक उंच उंच इमारती, अनेक कॉम्प्लेक्सेस, अनेक रेसिडेन्शियल बिल्डिंग्स आम्ही पाहिल्या. इकडेही कॉर्पोरेट सेक्टर थोडंसं बिल्टअप होताना आम्हाला पाहायला मिळते. काही मोठमोठे स्टेशन्सही आम्ही पाहिले. अर्थातच इथेही आता रेलसेल वाढेल आणि प्रगतीच्या दिशेकडे मात्र ही वाटचाल आपल्याला पाहायला मिळते उरण या विभागाची. नक्कीच प्रगतशील आली. उरण बनलंय, पूर्णपणे सिटी ऑफ उरण झालंय. आणि जाऊया मॅच मध्ये. मैदानाकडे अलंकार आणि तकदीर पाटील आणि संदेश गुंदले येताना पाहायला मिळतील. पहिलाच बॉल मागील दिशेला चाललाय. एकच धावेल. एकेरी धावेनं संघाचं शंकनाद केलाय. लेग बॅटच्या रूपाने 1 धावसंख्या येते. जसं महाभारतामध्ये श्रीकृष्णानं शंकनाद केला होता तसंच जणू काही शंकनाद झालाय उत्तरार्धाला. पूर्वार्धाचा खेळ झालाय, उत्तरार्ध आलाय. टीम कॅप्टन दिगोडा अँड टीम कॅप्टन जांतराजा दादर पेन. मग अशी फार छान उल्लेख उमंग केलास. शहरीकरण होत आहे, परंतु शहरे किती अपडेट झाली तरी गावाकडची मजा एक वेगळी असते. हे चांगला फटका आलाय. हा प्रकारचा बॉल होता. शॉट ऑफ पूल 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 अँड सक्सेसफुल आलाय. दिमागदार षटकार. तकदीर पाटील च्या बॅटमधनं हा पहिला बुलंदी पॉवरफुल षटकार आलाय. नक्कीच तकदीर म्हटलं तर नशीब. आणि नशीब कसं नावामध्येच त्यांचं नशीब आहे, नावामध्ये जिद्द आहे. चला मी विनंती करतो लकी ड्रॉ साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या. वारंवार आपल्याला कॉल करावा लागतोय पहा. जास्त विलंब घेऊ नका. थोडं दुपारच्या सत्रामध्ये जतीन जर वेळ नसताना झाला तर इतक्याला स्पर्धेला मजा आली असते. कारण की आपण पाहिलं तर पहिले सकाळचे 2 सामने अगदी वेळेवर झाले. दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यापासून थोडंसं उशीर झालाय. तिथे मोठ्या टीम्स होत्या. मग गावदेवी, दिवाळे असेल, तुर्बेनंतर समजण्यात आलं होतं. चांभारली होत्या, चांभारलीला तर शेवटला गोटिवली आली आहे. असं काहीसं घडलं होतं चित्र. नक्कीच ग्रामीण टेनिस खूप मोठं नाव आहे. आज काही ठिकाणी स्पर्धा पाहतोय. रायगडामध्ये पनवेल, पेन यावर देखील त्याच दिशेला ऍक्शन रिप्ले शॉट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत तेथे, फेकी केले जाईल. पंचांचा इशारा येतोय. येस, नो चेंडू अँड 6. सामना संपलाय. सामना विन झाला. इथून मात्र साईश अँड प्रियान 11 बामण डोंगरी आणि नक्कीच हारलेल्या टीमसाठी एकच म्हणावं लागेल, आपण आपल्या सावलीपासून शिकावं. कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं. शेवटी काय घेऊन जाणार आहोत म्हणून जीवन आहे, आनंदित जगावं. नक्कीच वेल प्लेड टीम गवान. हार्ड लक टीम, बेटर लक नेक्स्ट टाइम. थँक्यू सो मच. तुम्ही या शृंखलेमध्ये सहभागी झालात आणि खेळाचा आनंद वाढवलात. मी समालोचक उमंग मोर तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभार करतोय. या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. येस, प्लेयर ऑफ द मॅच कल्पेश ठाकूर. आपण यायचं लगेचच. टीमचे कॅप्टन आपण यायचं लगेचच. तिन्ही टीमचे कॅप्टन या. कल्पेश ठाकूर प्लेयर ऑफ द मॅच. काय करतो काहीतरी परत. चला दादर टीमचा कॅप्टन या. जास्त विलंब घेऊ नका, अन्यथा आपल्याला पॅरालाइज केलं जाईल. आपण बक्षीस पात्र ठरला तरी देखील आपण उशीर करताय, कुठेतरी चुकीचं आहे. संदीप सर आणि राजू सर आणि माली सर यांच्यावर देखील आपण कॅमेरा फोकस करायचा आहे. उरण पंचायत असोसिएशनचे 3 मोठे शिलेदार आहेत. या संपूर्ण एकत्रित आणण्याचं काम माली सरांच्या माध्यमातून